हे काय करतोस काय? हा, तू पाट्या वरवंट्यानी का आता चटणी वाटणार आहेस? डोकं काही गहाण ठेवलेस काय तू? ही कामं पुरुषांची मुलांची असतात? नाही आई, ते अगं वहिनीनं बरं नाहीये म्हणून मदत करतोय ग. फारच पुळका येतोय तिचा तुला. आईची कधी दया आली नाही ती? हे बघ विनू, तिला काही दुखलं खुपलं तर दिगू बघेल हो. आणि जाऊबाई तर आहेतच, आणि आम्ही पण आहोत. तू कशाला सोमडेपणा करतोयस मध्ये मध्ये? आणि बायकांच्या कामात तुझं काय आहे? तू जा ना तिथे पेढीवर, तिथे काहीतरी काम शिक. सारखं आपल्या वहिनी वहिनी करू तिच्या मागे असतोस ते. आता उठशील की नाही? त्या चुलीतलं लाकूड घालीन तुझ्या टाळक्यात. उठ. हे पोरी, तू दिगूच्या आयुष्याचं तर वाटोळ केलंच आहेस, पण माझ्या विनूच्या आयुष्याची माती करू नको म्हणजे झालं. पाया पडत्या तुझ्या मी. दादा दादा, अरे तू तर असं नको ना रे करू दादा. त्या सखूने खोटं नाही बोलत आहे रे. अरे खरंच खूप दुखतंय रे त्यांना, तरी सुद्धा कुणी ऐकून घेत नाही त्यांचं साधं. त्या बिचाऱ्या तर कधीच खोटं बोलणार नाहीत रे दादा, तरी त्यांना शिक्षा मिळते. आणि तू पण सतत रागवत असतो त्यांना. त्या बिचाऱ्या नदीवर पडल्या, डोक्याला लागलंय त्यांना. एका हाताने तर ज्वारी तळावी लागली रे त्यांना. काय? अरे पण मग हे सगळं सकू का नाही बोलली मला? अरे दादा, तू तर कुठं ऐकून घेतोस रे नीट? त्यांना ना उडूनच लावतात तुम्ही सगळे, आणि वर रागवताही. हे बघ दादा, तू खूप चांगला आहेस रे, पण तरी तू असं का वागतोस हे कळतच नाहीये मला. अय्यो अय्यो अय्यो, वा वा वा, पाया पडतो बुवा, पाया पडतो. कोण दामू? तू इथे कसा? अय्यो, मी आता इथेच हो. हा नवा दामू आहे हो. धन्य झालो तुमच्या पाया पडून पवित्र झालो. दामुशे, एक वेळ मगरीचे अश्रू बघण्याची सवय आहे मला, पण तुझ्यासारख्या माणसाचं गहिवर्ण बघण्याची सवय नाहीये. खरंय हो, खरंय. आता कुणाची शपथ घेऊन सांगू हो? अहो, जुना दामू गेला हो, कृष्ण तर बुडाला. हा, ते मालकांची संगत, दुर्जनांची संगत भोवली हो. तुम्हाला सांगतो, त्या दुर्जनांच्या संगतीने खूपच वाईट कृत्य केलं. पण आता फक्त प्रायश्चित्ताचे अश्रू. तुम्हाला सांगतो, आता सरळ मार्गाने जगायचं, सन्मार्गाने जगायचं. अर्धी भाकरी मिळाली तरी चालेल, पण वाईट कृत्य करायचं नाही हो. अर्धी भाकर? हा. बर, पण तुम्ही इथे कसे? मी आता इथेच हो, यांच्या पेढीवर लागले हो कामाला. पण तुम्ही इथे कसे? हो, सखूने निरोप धाडला, तिला बरं नाही आहे ना, म्हणून तिला बघायला आलो. होय होय होय, ते मालकीनबाईंना बरं नाही आहे ना. म्हणजे आता सखू माझ्या छोट्या मालकीनबाईच ना. चला चला, आत घेऊन जातो. चला या. दात विचकून नम्र हसतोय खरा, पण याचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे ते ठाऊक आहे मला. हा इथे आहे ही गोष्ट बरी नव्हे. काका साहेब, ए मालक म्हणायचं मला. मालक मालक, अहो बघा तरी कोण आलंय. काय म्हणताय मुनीमजी? अहो, छोट्या मालकीनबाईंच्या माहेरून वैद्यबुवा आले तो. या या वैद्यबुवा या, लवकर या की हो. ते ओळख करून देतो हो. तुम्ही ओळख करून देण्याची गरज नाही मुनीमजी. मोठ्या माणसांचा हा एकमेकांशी परिचय असतोच. आमची दोघांची ओळख आहे. काय शास्त्री बुवा? हो, फार वर्षांपासून ओळखतो मी गजाननला. फार जिगरबाज आणि उत्साहपत्या तरुण होता हा गजानन. काय गजा? वास्तविक या गजाचे वडील बंधू श्रीधर पंत माझे जुने मित्र. फार वर्ष झाली त्याला, पण त्यावेळी
या गजाला सोंगट्याचा नाद लागला. त्यामुळे श्रीधर पंतांना काळजी वाटायची, रागही यायचा. पण आता सुटला असेल नाद. लग्न संसार जबाबदारी आली आणि श्रीधर पंतही भक्ती मार्गाला लागले. काय गजानन, पिढी तूच सांभाळतोस ना आता? हो मग. पण शास्त्री बुवा, आज अचानक कसं काय आलात तुम्ही? अहो, सखूबाईचा निरोप आला बरं नाहीये म्हणून, त्यामुळे लगोलग आलो. कुठे आहे सखू? सुनबाईने निरोप कसा काय पाठवला? नाही म्हणजे कोणाच्या मार्फत पाठवला? ते ठाऊक नाही हो. निरोप मिळाला म्हणून तर आले ना वैद्यबुवा म्हणतो मी. अय्यो, बुवांनी ही भलतीच महत्वाची माहिती दिली हो सोंगट्यांची म्हणतो मी. बाप, बरा बकरा मिळालाय हो. आता हेराफेरी करायची दामुशेठ आणि अलगद या काकोबाच्या गळ्यात टाकायची. अगं काय सकू, काय झालं हे मला सांगायचं तरी. अहो, चटणी तयार आहे आणि लोणी पण तयार आहे. फक्त आता गरम गरम थालीपीठ. खरंच किती साधी आहेस ग तू सकू. न्याहारीचं नाही विचारत आहे मी. काय दुखतंय खुपतंय हे विचारतोय मी. तुला लागलंय, तू नदीवर पडलीस हे मला विनूकडून कळावं. तू का नाही सांगितलंस मला? जा, चल जा. आता हिला मी सोडणार नाही. थांब, बुडवतेच तुला. आज सुटत नाही तू माझ्या तावडीतून. माणिकताईंनी मला पाडलं. मला नदीत ढकलणार होत्या. हे कसं सांगू मी तुम्हाला? त्यावरून पुन्हा आरडाओरडा होईल. मग कशी काय सांगणार मी तुम्हाला? बघ, अजूनही गप्पच आहेस. अगं सकू, रागावून नाही विचारत आहे मी. आणि मी रागावतो, पण का रागावतो, का कठोरपणे वागतो त्याचा विचार कर ना. तुला कोणी बोलू नये, त्रास देऊ नये म्हणून वागतो ना. आणि मी तुला ओरडतो, पण मदतीला धावून येतो की नाही? तुला कळत नाही का ग सकू? मग उगीच तुला ओरडा खावा लागतो. दिगो, अरे कुठे आहेस? आलो रमाई. मगाशी रागवलात, आता काळजीने बोललात. पण मला भीती वाटत होती परत रागवलात तर. विठुरा, तुझ्यासारखी माया आऊंची पण राहील ना रे माझ्यावर. गजानना, आठवण येते का श्रीधर पंतांची?